मेल्स तुम्ही बघाल की व्यक्त लगेच होतात, हो. रडणं किंवा इमोशन्स बाहेर काढणं. पण मेल्स मध्ये तसं होत नाही. ते इमोशन सप्रेस करायचा प्रयत्न करतात, आतल्यात दाबून ठेवतात आणि म्हणून हे होतं. असं कन्सिडर केलं झालं की मेन्स मध्ये खूप स्ट्रेसचं प्रमाण जास्त आहे. स्ट्रेस प्रमाण जास्त नाही, प्रमाण सेम आहे, पण हँडल करण्याचं जे हे असतं ना ते डिफरंट आहे. कारण मेल्सचे हॉर्मोन्स वेगळे असतात, फिमेल्सचे हॉर्मोन्स वेगळे असतात. तुम्ही आता बघाल हायपरटेन्शन किंवा हार्ट डिसीज हे कॉमन मेल्स मध्येच आहेत ना. असं आहे की फिमेल्सला पण तेवढा स्ट्रेस आहे, पण त्यांचे हॉर्मोन्स वेगळे असल्यामुळे स्पेशली इस्ट्रोजन हॉर्मोन आहे तो हार्ट प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन आहे, आणि जोपर्यंत इस्ट्रोजन चांगलं फंक्शनिंग असतो तोपर्यंत हार्ट डिसीजेस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून मेनोपॉज नंतर महिलांना हार्ट रिलेटेड वगैरे आजार यायला लागतात. तर त्याचं कारण त्याचे की आफ्टर मेनोपॉज ते इस्ट्रोजन डिक्लाइन व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. तर हेच. आणि इव्हन फिमेल्स तुम्ही बघाल की व्यक्त लगेच होतात, हो. काही झालं तरी पण म्हणजे रडणं किंवा इमोशन्स बाहेर काढणं हे थोडंसं झाल्यामुळे तो जो आहे स्ट्रेस थोडा कमी होतो. पण मेल्स मध्ये तसं होत नाही. ते इमोशन सप्रेस करायचा प्रयत्न करतात, आतल्यात दाबून ठेवतात आणि म्हणून हे होतं. मला असं वाटतं की व्यक्त झालं पाहिजे.